हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अ चॅनल पाटील्स ऑन व्हील्स. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. आणि तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर एक शॉर्ट इंट्रो देते. मी आहे सुष्मिता, माझ्या हस्बंडचं नाव आहे सिद्धेश आणि आम्ही या चॅनलवर ट्रॅव्हल, फूड आणि इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स बनवतो आणि त्यात आम्ही आज एक लाईफस्टाईल व्लॉग पण ॲड करणार आहे. तर आम्ही आमच्या गावी आलोय आणि आल्या आल्या सिद्धेश आजारी पडला, त्यामुळे आम्ही व्लॉग शूट नाही केला आणि अजूनपर्यंत एकही फोटो काढला नाही आहे. आणि आता इथे आलोच आहे तर त्याच निमित्ताने एक डेली ब्लॉग आम्ही शूट करणार आहे आणि आमच्या गावामधला एक दिवस आम्ही कसा स्पेंड करतो हे तुम्हाला दाखवणार आहे शॉर्टमध्ये. आणि घर कसं आहे वगैरे, आमची शेती, परत हे आता मी जे उभी आहे ते आमचं परडं आहे. परडं म्हणजे बॅकयार्ड. आणि हा आमचा सॅटर्न बघा, आत्ताच त्याला आंघोळ घातली आहे आणि तो आलाय आणि बसलाय मस्त इथे, बॉटलशी खेळतोय. आणि हे आमचे पप्पा आहेत. सिद्ध्या झोपलाय, उठव जा पटकन त्याला. हा उठवते पटकन चला. हो हो चालेल. सॅटर्न चल, आपण सिद्धेशला उठवू. चल 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 चल. बघा किती गाईज फास्ट पळत गेलाय तो सिद्धेशला उठवायला. सॅटर्न सॅटर्न सिद्धेशला उठव. बघा कसा तो उठवतोय सिद्धेशला. रोज सकाळी असंच इथे आल्यावर तो उठवतो त्याला. अरे उठ रे, आता जायचंय ना, सकाळी 8 वाजता बोललेला सुटणार आहेस. उठ आता. तो ऐकणार ना आता तू उठल्याशिवाय. सॅटर्न उठा उठा. उठा. बघा सिद्धेश उठलाय. अरे बापरे, अरे 4 वाजता माझा. हा उठलो. किती वाजले काय माहित किती वाजले. 8 वाजता उठणार होतास, 9 वाजले आता. हो, आपल्याला जायचं आज शूट करायला. पुन्हा आम्ही शेतात जाणार आहे. तोपर्यंत टाटा. काय खेळतोस तांदूळ सोबत? हा ना, आई जरा ट्रीट दे ना सॅटनची. गाईस, सॅटन एवढा चांगला आहे ना की तो कमांड दिल्याशिवाय काय खात नाही. आणि त्याला अशीच ट्रेनिंग दिली आहे सिद्धेशनी. गो बॅक, सिट, स्टे, ईट. गुड बॉय. गुड बॉय बाबू. माटाची भाजी आहे, घे, फ्रेश आहे एकदम. चव भाजी घेतलं. हा चव आहे माटाची भाजी. पहिला ही करा. आज आमच्याकडे लाल वाटची भाजी. लाल वाटची भाजी करा आणि खावा. तू खातोस का? मला काहीतरी वेगळं पाहिजे. कडधान्य खातो आता मग. काय भारी बघा भाजी, बघा किती मस्त, एकदम ताजी फ्रेश. इथे ना सकाळ सकाळ एवढी थंडी असते आणि आता आम्ही फ्रेश होऊन आलोय, तोंड वगैरे धुवून. आणि आधी मस्त चहा पिणार आणि मग आंघोळीला जाणार आणि मग आपण आपला पुढचा ब्लॉग शूट करू. चला तर मग. आई आम्हाला मस्त मस्त चहा देत आहेत, तो आम्ही पितो. म्हणजे बापूचे तुमचे डोळे पुसूया. छान बाळायचे. कसे बसलंय? छान छान बसलंय का? तर हा आहे आमचा आंघोळीचा रूम. इथे सगळं आम्ही सामान ठेवलंय शेताचं वगैरे आणि पाणी भरून ठेवलंय. आणि आई बघा काय करतायत. काय करते आई? याचं पाणी तापवते सिद्धेशचं. हा ना, त्याला ना सगळं येतं पण पाणी नाही तापवतात बंबामध्ये. त्या दिवशी असं, अगं त्या दिवशी पाणी असं पूर्ण बंब भरून ठेवला होता लाकडांनी. हा सगळे लाकडं सगळं विजलं पूर्ण. हा ना, येतच नाही ते सगळं येतं पण ही गोष्ट कशी काय येत नाही काय नाही. गाईज इकडचं पाणी एवढं थंड असतं ना, ते गिझरला तापतच नाही. आणि बंबामध्ये असं पटकन चंद सेकंड मध्ये तापतं आणि बराच वेळ ते गरम राहतं. ह्याला गाईज ह्याला येत नाही कारण ह्याच्यामध्ये जरा पण पेशन्स नाहीयेत. ते पेटेपर्यंत तो थांबणार नाही. सगळी लाकडं एका पाठोपाठ एक भरत राहणार त्याच्यात. हा ना, मी शेतकरी आहे, शेतात आणलाय. तो 10 रुपयाला विकालाय बाजारामध्ये. शीट दादा, मूवी कधी लावायची?
तर गाईज इथपासून आठवडी बाजार स्टार्ट होतो आणि हा पूर्ण माझ्या मागेपर्यंत आहे, तर ते आपण एक्सप्लोअर करणारच आहे. त्याआधी मी तुम्हाला या दुकानाबद्दल सांगते जे माझ्या राईट साईडला आहे. हे आमच्या गावातलं किराणाचं दुकान आहे आणि इथे सगळ्या गोष्टी भेटतात. काय मिळत नाही असं नाही आहे, 12ही महिने सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि तुम्हाला जे हवं इलेक्ट्रिकल्स, कन्स्ट्रक्शनचं सामान, किराणा सगळंच्या सगळं इथे भेटतं. चला तर मग पुढे बाजार एक्सप्लोअर करू. एका कोंबडीचा 600 रुपये. एका कोंबडीचा 600 रुपीज, ते पण गावठी कोंबडी. आपल्या इथे बॉयलर 300 रुपीजला भेटते 1 kg आणि ही 2 kgची गावठी कोंबडी आहे. ती अख्खी आपल्याला भेटणार आहे 600 रुपीजमध्ये. तर इथे सगळे भाज्या विकायला बसले आहेत वेगवेगळे. शेतात जे ते लोक उगवतात, प्रोड्यूस करतात आणि जे एक्सेस उरतात ते इथे आठवडी बाजारमध्ये विकायला येतात. ते पण एकदम फ्रेश. तर काही या बाजारात मसाले पण भेटतात आणि एवढे गुड क्वालिटीचे मसाले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम प्रिझर्वेटिव्ह न घातलेले छान क्वालिटीचे असे मसाले पण तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि त्याच्याच बाजूला 10 रुपयाला 6 लिंबू भेटतात. तर संडेला इथे सगळेजण येतात आणि आठवड्याभराची शॉपिंग, भाज्या वगैरे घेऊन जातात. आणि आमच्या पण शेतातल्या भाज्या इथे आम्ही विकायला आणतो कधी आणि ते इथे लगेच 2 तासात लगेच विकले जातात, कारण की फ्रेश भाज्या कोणाला नको असतात. माझ्या पाठीचे तुम्ही दुकान बघताय, हे दत्ता पाटील यांचं दुकान आहे. आपले काका आहेत, त्यांच्या दुकानापासून आपली सुरुवात झाली सायकलची. 2 रुपये अर्धा तास घेऊन चालवायचो. अख्खी दिवसभर माझ्या घरी सायकल असायची आणि पंक्चर करायचो आणि इथे पंक्चर केल्यानंतर इथे येऊन ठेवायचो. अशी माझ्याकडे आठवडाभर सायकल असायची. काय जमाना होता तो. तर दर संडेला सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत असं मस्त मोठं असं मार्केट भरतं आपल्या गावात आणि सगळ्या वस्तू अवेलेबल असतात इथे. आणि इथे थोडंसं पुढे गेल्यावरच बकऱ्यांचं आणि काजूचं मार्केट आहे. ते जर आत्ता असेल तर आपण शूट करूच. आम्हाला थोडंसं लेट झालेलं, त्यामुळे माहीत नाही ते आता आहे की नाही. पण तुम्हाला कसं वाटलं हे आठवडी बाजार हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर शेतात जाऊ. आणि पप्पा आलेत गाडी घेऊन, पुढे थांबलेत आमच्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण आपली काजूची बाग बघणार आहे, जी आपली जुनी काजूची बाग होती. आणि त्याच्याच पुढे आपण जी नवीन झाडे लावली आहेत काजूची, जी 3-4 वर्षात आपल्याला काजू देणार आहे. आणि आम्ही चहा घेतलाय सोबत जेवण. गाईज आपण पप्पांना विचारूया की बागेबद्दल माहिती, मोहर वगैरे कधी लागतो ते सगळं. अरे हां, मडकं आम्हाला मिळालं नव्हतं आधी, आता मिळालं. तर ह्याच्यात आम्ही काजू गाईज हा बघा मोहर लागलाय काजूच्या झाडाला. आणि छोटासा काजूचं फळ बघा. पावसाळा होता, इथे चिखल होता म्हणून ही बाग दाखवायची राहिलेली. तर बघाच तुम्ही किती मोठी काजूची बाग आहे. तर पप्पा कधीपासून स्टार्ट होतो काजूचा सीझन? मार्च एंडिंग पासून ते मे एंड पर्यंत काजूचं बी लागावं चालू होते. हा, आणि कसं जमा वगैरे कसं करतात मग? गोळा हे एकदम पिकत नाही, थोडं बी पिकत राहते. तेवढी ती खाली पडलेली हलवून उचलावं लागते. तर आई, पप्पा, सायली वगैरे सगळे इथे येतात आणि एक बी वेचून काढतात. एक बी खूप इम्पॉर्टंट आहे गाईज आणि खूप मेहनत असते त्याच्यासाठी. तर जर आम्ही आलो काजूच्या सीझनमध्ये इथे तर ती पण प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवू. तर जवळपास किती झाडं असतील? ही जवळजवळ 100 झाडं आहेत सरासरी. आणि झाडं आता जवळजवळ 30 वर्ष उत्पन्न खातो याचं कमी जास्त. आपली नवीन काजूची बाग इथूनच आहे ना रस्ता? हे एकूण टोटल हे 4-4.5 एकर आहे. ह्या कडापासून इकडं जे लागलाय तो असा हा पट्टा आहे त्या कुंपापर्यंत तिकडे. आणि त्या साईडला नवीन शेत होतं, तिथं बाग तयार केली. 4 वर्षापासून रिटायर झालोय तरी त्यापासून ती बाग तयार केली. आता ती त्या बागेकडे आपण जाऊया चला तिकडे बघायला. ती बाग पण छान झालेली आहे. 20-25 दिवसानं आळी तयार करून खत टाकून आळ्यामध्ये झाडं तयार करायला चालू आहे. तिथं एक 50-60 झाडं आहेत. ते 1.25 एकर जमीन आहे. तर आपण आपल्या नवीन बागेत जाऊ, पण त्याच्या आधी आम्हाला जे हे मडकं भेटलं त्याच्यात आम्ही
लास्ट इयरचे काजू होते घरी, ते ह्याच्यात भाजणार आहे कारण की आम्हाला सगळ्यांना काजू भाजून खायचं मन झालेलं आहे. पण दाखवणार आहेत आपल्याला कसे काजू भाजायचे. चला तर मग. तर आता आपण ही प्लेस साफ करणार आहे. अर्धी पप्पांनी साफ केली आहे, उरलेली मी करते. होऊ शकता जागोजागी झाडांना अशा बादल्या अडकवल्या, तर हे बिया गोळा करायला अडकवलेल्या असतात. तर गाईज पप्पांनी सिद्धेश काजू भाजायची तयारी करतायत, तोपर्यंत आपण इथे जेवण वाढायला घेऊ. आणि सायली काय काय आणलंय ग जेवायला? जेवायला बघा, चपाती आहे, मेथीची भाजी आहे जी आमच्या शेतातली आहे, जी सकाळी बनवली होती, आणि त्याच्याच बरोबर पापड, लोणचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा आवडता चहा. हा बघूया. हा बघा थर्मास मध्ये आणलाय. मला असं वाटतं की बागेत बसून जेवणाची चव अजून एनहॅन्स होणार आहे आणि एकदम टेस्टी लागणार आहे जेवण. हे बघा सायलीने मस्त ताट तयार केलंय. ऑमलेट आहे, पापड आहे, मेथीची भाजी आहे, चपाती आहे आणि पाण्याचे बॉटल्स वगैरे सगळं आलोय घेऊन आलोय. तर मी तुम्हाला दाखवतो की काजू जे आपण खातो ते कसे बनतात. फॅक्टरीजमध्ये मशीन असतात, पण तुम्ही इथे शेतामध्ये भाजू शकतात. मी तुम्हाला दाखवतो. 3 दगडी ठेवून जाळ लावायचा मस्तपैकी, एक मडकं ठेवायचं आणि त्या मडक्याला आहे ना, मग गरम आहे का बघू, एक होल असतो असा, दिसतोय तुम्हाला? हा बघा. तर तो होल ह्याच्यासाठी असतो कारण की जेव्हा आपण बिया टाकतो, बिया भाजायला जेव्हा चालू होतात तर त्याच्यातनं तेल बाहेर येतं. ते तेल पूर्वी लोक बैलगाड्यांच्या चाकांमध्ये वापरतात, अजूनही वापरतात. तर ते तेल इझी वेमध्ये बाहेर पडण्यासाठी त्या होलची गरज असते. आणि ह्या सेटअपमधून आपल्याला फ्रेश एकदम फर्स्ट क्लासवाले काजू खायला मिळणार आहेत. आणि पोरी वाट बघतात, 2 घास जेवावं पण म्हणतोय. तर पप्पांनी सगळं आमचे गॅजेट्स खाली काढलेले. पप्पा टाकलं त्याने खाली काढलं. मेमरी कार्ड गेला असणार. हा हे असं ठेवलं याच्यामध्ये. आणि पप्पांना मेमरी कार्ड शेवटी मिळालेला आहे. फोटो काढला चालू होतं बघा. हाय हाय, आम्ही खातो चपाती, मेथी भाजी, पापड आणलेले आहेत मस्तपैकी. काजूच्या झाडामध्ये आता सीझन चालू होणार आहे 15-20 दिवसात. सीझन चालू झालं की दररोज भाजी, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी, लाल माटाची भाजी, डबा मस्तपैकी भरून घेऊन येऊन तिथं संपवून जायचा. दिवसभर बिया गोळा करायच्या आणि घरी जायचं संध्याकाळी 5-6 वाजता. सकाळी 9-10 वाजता आलं की दिवसभर बिया गोळा करून घेऊन जाऊन घरी जायचं. टेस्टी लागलं इथे जेवण, एकदम मस्त. बी फुटती आतली गरम होऊन बी फुटती आणि चीक अंगावर येतो गरम. ओ हा, प्रोटेक्शन साठी काही असं वरती फुट्टा वगैरे लावायला लागतो. पप्पा द्या इथे. सध्या भाजतो घे, नेहमी भाजतो, त्याला सवय आहे लहानपणापासून. भाज ते हलव जरा ते जास्ती. थोडासा एक्सपिरियन्स लागतो, भाजत आलेली आहे नाहीतर मग ते पूर्ण काळे पडतात. पप्पा तर पूर्ण ऑफरोड करतात. दाखव. पप्पा तर बागेत गाडी घेऊन आलेत. तर काही आता मी बी फोडणार आहे काजूची. दगडनी अशी मस्त फोडायची आणि अशी ते सोलल्यावर अशी अख्खी बी आपल्याला भेटते मस्त मस्त भाजलेली. आणि आता मी खाते. खायला नाही, मला वाटलं एकदम टेस्टी लागते रे. फ्रेश गरम गरम आहेत. हे बघा गाईज, अशी आतमध्ये बी असते. मी आता अशी काढून खायची. आणि हे तिघं फोडतात आणि फोडलेले खातोय मस्त की. बघा किती मस्त आहे. मस्त लागतंय. गाईज, आम्ही आमच्या नवीन काजूच्या बागेत जातोय, जिथे आता नवीन काजूची झाडं लावलेली आहेत. चला तर मग. आणि जाताना असं मस्त सुंदर नजारा आहे. गोकर्णाचा फील्ड ब्लॉग मध्ये बघितलं असेल की या शेतात पहिला भुईमुग आणि मक्के लावलेले आणि मध्ये मध्ये असे
थोडं डिस्टन्स सोडून काजूची झाडं लावली आहेत. तर झाडांमध्ये किती अंतर आहे जवळपास? 35 फूट अंतर आहे, कारण झाडं मोठी झाल्यानंतर ही जास्त बळावतात. हा बरोबर. त्याच्यामुळं अंतर आहे 35 फूट पाहिजेत कमीत कमी. शेत नांगरणी ट्रॅक्टर फिरलं पाहिजेत त्या दृष्टिकोनातून. आणि मध्ये पिकं घेतो आम्ही, मक्का, भुईमूग असली पिकं, जुंधळा वगैरे घेत असतो मधून मधून. शेतागत मशागत करेल तशी काजूची झाडं चांगली होतात. आणि ही 4 वर्षाचं लागण आहे, 4 वर्ष झाली. 4-5-6 फुटावर अंतर आलेलं आहे. पाणी घातल्यामुळे रोप छान सुंदर झालेला आहे, पालजी आलेली आहे. आणि किती वर्षात ते आपल्याला खूप सारे काजू देणार? आता ह्या 2-3 वर्षात त्याची लागण चांगली होणार आहे. हा, बिया लागायला चालू आहेत. एकेका झाडाला 10-15 बी लागवड चालू आहे. हा ना, ही एक बी तयार आहे बघा, ही ऑलरेडी बी तयार आहे. तोडा म्हटलं तर तोडून दाखवतो तुम्हाला. दाखव मग. हं. हे बघा बी तयार आहे. याने 4 दिवसांनी सुकणार बी, काजू पिवळा होणार, लाल होणार. अशा तऱ्हेने ही काजूची रोप तयार मग झालेली आहे. परत काजू खायचे भाजून. तर गाईज गावचं लाईफस्टाईल किती सिम्पल असतं हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे जे तुम्ही घर बघताय ते आपल्या काकांचंच आहे. आणि ह्यांच्या इथे बकऱ्या वगैरे आहेत. आणि इथे एक वेल आहे. आणि ही बघा एक कशी पळत आली बाहेर. आणि असं जुन्या टाईपचं घर आहे. आणि अशी सिम्पल लाईफस्टाईल असते. आपल्या मुंबईचं जीवन कसं असं धावपळीचं असतं, पण इथे एकदम अशी सिम्पल लाईफस्टाईल असते. आणि आपल्यासारखं नाही नुसतं जॉबच्या पाठी धावायचं, कामं करायचे, पटापट झोपायचं असं नसतं. ही बघा एक मस्त बकरी आहे छोटीशी. आणि हिच्याबरोबर आता मी ही बघा एक छोटीशी मस्त बकरी आहे. आणि ती बोलते काहीतरी, पण मला तिची भाषा नाही समजत आहे. बकरीचं पिल्लू बघा किती मस्त छोटीशी दिसते ना ही. हा माझ्यासारखी. तर मी हिला घरी घेऊन जाणार आहे, पाळणार आहे मी हिला. धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी. दर्शनास येथे जमती, दर्शनास येथे जमती. गरीब श्रीमंत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. तर आपण आपल्या गावच्या शाळेच्या इथे आलेलो आहे, मुंगुरवाडी विद्या मंदिर. तर माझ्या मागे जी शाळा आहे ती 10th स्टँडर्डपर्यंत आहे. आणि माझ्या लेफ्ट साईडला ज्युनियर सिनियरचे पण वर्ग भरतात. आणि आपल्या मम्मी पप्पांच्या एजचे कोण इथे व्हिडिओ बघत असतील त्यांना एकदम असं नॉस्टॅल्जिया होणार आहे. त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी जागा होणार आहेत. कारण की मोस्ट ऑफ द मम्मी पप्पा अशाच शाळेत जायचे गावाला असताना. बोला क म ळ वजन. वजन काटा माहिती आहे ना घरातला? ओके. फाजील बोलू नका. बरं 11 12 13 15 14 कुठे आहे? हा लक्ष असू द्या शाळेत. ही आहे 12 घडी. क च्या नंतर काय असतं पोरांना सांगा? ख. बरोबर साहिल सुर्वे. काल कुठं होता? बरं आजचा क्लास संपलेला इथेच. तर इथे आरोग्य विभागचं पण ऑफिस आहे. आणि असेच गावात खूप सारे गव्हर्नमेंटचे छोटे मोठे ऑफिस आहेत. जसं की एक आपल्या सरकारचं पण ऑफिस आहे. तिथे आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कोणते पण डॉक्युमेंट तुम्हाला हवे असतील तर गावातल्या गावात ही सेवा अवेलेबल आहे. तिथे जाऊन डॉक्युमेंट जमा करायचे आणि तुम्हाला हवं ते तुम्ही रेशन कार्ड वगैरे काढू शकता. पण इकडचं ग्राउंड एकदम ह्यूज आहे. आणि इथे क्रिकेट, व्हॉलीबॉल वगैरे हे सगळं खेळतात लहान मुलं. आज संडे असल्यामुळे सुट्टी आहे शाळेला, नाहीतर तुम्हाला असा मुलांचा किलबिलाट बघायला भेटला असता. माझ्या मागे जे मंदिर तुम्ही बघताय ते मरगुबाईचं मंदिर आहे. आणि माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता भैरीनाथाचं मंदिर आहे. आणि ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, रेनोव्हेशन वगैरेचं काम चालू आहे. आणि खूप असं सुंदर बनणार आहे पूर्ण झाल्यावर. तर ते आम्ही तुम्हाला दाखवूच मंदिर पूर्ण झालं की कसं बनलं आहे. तर हे आपलं ऊसाचं शेत आहे बघा, किती मस्त आहे, मोठं आहे. आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने इथे ऊस लावलेत. आणि मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता कोथिंबीर, मेथी वगैरे लावली आहे.
तर रोज पप्पा कोथिंबीर आणि मेथी फ्रेश घेऊन येतात. इथे दाखव साहिल, किती मस्त बघ किती fresh मस्त कोथिंबीर आहे बघा. कोथिंबीर कालच बघा, काढलेली कलर बघा. इकडची. आणि हे थोडा पप्पा पुढे येतात, गेल्यावर एक मेथीची round भाजी पण मारतात आहे. आणि काही ना काय असं छोटा मोठा घेऊन हा येतात. ना. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने पप्पांनी ठिबक सिंचन लावलं आहे. ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन. असं थेंब थेंब करून सगळ्या रोपांना पाणी मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांची मस्त वाढ होते. ही बहुतेक आहे ना, ही मेथी आहे, हा मेथी आहे, ही मेथी आहे. तुला कसं Guys. ओळखेल? तुला तू खातच नाही. ही बघा, ही मेथी लावलेली अशी मस्तपैकी. आणि 2 ते 3 महिन्यापूर्वी इथे ऊस आपण काढले आधीच आणि खूप जवळपास 6-7 फूट 8 फूट असे ऊस होते हाईटला. तर ते काढले. त्याच्यानंतर हे परत 2 ते 3 महिन्यामध्ये बघा किती परत जवळपास 1-1.5 फूट वाढलेले आहेत. आणि ह्या शेतीमध्ये 12 महिने काही ना काही चालूच असतं. त्या साईडला बघा खत टाकलेले 2 ते 3 दिवसापूर्वीच. इथे आम्ही ढिगारा करून खत प्रत्येक रोपांमध्ये मध्ये मध्ये असे टाकलेले आहेत. आणि पाणी पण इथे ह्या साईडला कॉर्नरला एक काका आहेत आपले, ते आपण ह्या इथे लक्ष ठेवायला अपॉइंट केलं आहे त्यांना. तर खूप मस्त काळजी घेतली जाते. तर गाईज आपल्या इथे थोडंच पुढे गेल्यावर एक सनफ्लॉवरचं मस्त शेत आहे आणि तिथे आम्ही फोटोशूट करायला जाणार आहे. पण त्याआधी आमच्या घराची एक शॉर्ट टूर मी तुम्हाला देते. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे आमचं घर. गाईज सॅटन बघा वाटच बघतोय माझी. चला आतमध्ये जाऊ. सिद्धेश पहिला दरवाजा लावला नाही तर तो बाहेर जाईल पळून. तर आत एंटर करताच हा आहे आमचा मस्त मोठा हॉल. इथे कालच आम्ही प्रोजेक्टर लावलेला आणि इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली. खूप मज्जा आली माहिती आहे का मॅच बघायला. चला तर मग पुढे जाऊया. तर ही जी हे एंट्रन्स तुम्ही बघताय हे मधल्या रूम मध्ये जातो आपण इथून. आणि इथे सॅटनची जागा आहे, रात्री तो इथेच झोपतो. आणि बघा आता तो आलाय आमच्या मागून. चला तर मग आज जाऊ. तुम्ही पण येणार का आमच्या सोबत? चला चला चला. आणि हा बघा हा आमचा मधला रूम आहे. हॉलमधून एंटर करताच इथे मस्त खुर्च्या ठेवल्यात. तर हे बघा हे आमचं मस्त किचन आहे, एकदम प्लेझेंट मस्त आहे. आणि आई काय करते तुम्ही? कुकर झालाय का अगं? जेवायला तर येणार मग तुम्ही? आम्हाला अजून 2-3 तास लागतील. लवकर या ना मग. हा येतो लगेच येतो फोटो काढून झाले. कापूया आल्यावर कापूया. पण आता आम्ही चाललोय. खावा ना, चांगला आहे. ठीक आहे कापा मग खाऊन जातो आम्ही. चाकू दे इकडे. तर किचन मधून बाहेर येताच इथे जिना आहे, तिथून वरती जायचंय. पण आधी आपण आपल्या परड्यामध्ये जाऊ आणि बघूया काय काय आहे. हा आमचा आंघोळीचा रूम आहे, तुम्हाला दाखवलंच आहे, ह्याची टूर दिलीच आहे तुम्हाला. चला तर मग बाहेर जाऊन बघूया आपलं परडं. सॅटन हे बघा आमचं परडं आहे इथे मस्त मोठं. आणि इथे गाडी पार्किंगची जागा वगैरे आहे मस्त. सायली काय करतेस ग? काय नाही गं, वांग्याच्या झाडावर पाणी देते. हा वा मस्त. म्हणजे हा कैरा घेऊन जायचा विचार आहे, लोणचं बनवलंय. हा घेऊन जा कार मध्ये भरूया सगळे आपण कैऱ्या. तर हे बघा पप्पांनी वांग्याचे झाड लावलेत आणि रोज सकाळी सायली त्याला पाणी घालते आणि काळजी घेते त्या झाडांची, म्हणजे व्यवस्थित वाढ होऊ दे त्या झाडांची. आणि मस्त मस्त वांगी येणार आणि आपण त्याची भाजी करून खाणार. आणि इथेच थोडंसं पुढे येताच हे नारळाचं झाड आहे आपलं. आणि ह्याला केवढे नारळ लागलेत बघा. असे वरती चढून ते नारळ काढायचे असतात आणि आम्ही मस्त फ्रेश नारळ मलईवाले खातो. सिद्धेश हे बघ या झाडाला इथे वांगी आलेत. हे बघ ह्याची भाजी खूप टेस्टी लागते. आणि सुकट आणि बांगडा टाकून कालवण बनवलं ना वांग टाकून तर 1 नंबर लागतं ते कालवण. तर गाईज आपण वरती जाऊन बघूया आपलं घर कसं आहे ते. तर इथून पायऱ्या आहेत, आपण जाऊया वरती जाऊन बघू. तर हा आहे आपला मस्त हॉल. आणि इथून तुम्ही बघू शकता स्टेअर्स आहेत जे टेरेसवर जातात. आणि इथे सगळ्या पोत्या ठेवल्यात धान्यांच्या. ह्या साईडला इंद्रायणी आणि वाडाकोलम भात आहे यावर्षीचा. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या साईडला भुईमुग आहेत, त्याच्या थोड्याशा पोत्या आहेत. आणि इथे जरा आमचं सामान ठेवलं आहे आम्ही आल्यावर थोडंफार. तर इथून आत येताच हा आहे आपला बेडरूम. आणि इथून बाहेर येताच
ही आपली मस्त सुंदर अशी बॅल्कनी. आणि माझ्या मागची जी बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता ती दुधाची डेअरी आहे. देशे घरांच्या नावाचं करायचं होतं ना, काय झालं त्याचं? तर ते बघू दिलंय बनवायला, 15 दिवस लागतील. चला गाईस आता आपण आपलं टेरेस बघूया. कधी आलात रे तुम्ही आम्हाला सोडून? तुम्ही इथे पण आलात काय? तर हे आहे आपले टेरेस आणि हे 2 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि ह्या साईडला पण आहे, या जरा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इकडे शोधा आला, मी मागे आली. हा काय तर इथे ना आम्ही शेंगा टाकलेला सुकायला आणि त्याच्यामुळे सगळीकडे लाल माती झाली आहे. आणि इथून असा जो व्ह्यू सनराईजचा आणि सनसेटचा भेटतो तो एकदम असा मेस्मरायझिंग व्ह्यू असतो. आणि इथे हवा तर ह्या टायमाला पण एवढी थंड आहे काय सांगू तुम्हाला. तर हा माझा भाऊ आहे छोटा आणि ह्याची आणि सिद्धेशची लहानपणापासूनची फ्रेंडशिप आहे आणि ह्यानीच आमच्या दोघांची ओळख करून दिली आहे. तर असा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं काही. आणि असा मित्र मिळायला नशीब लागतं. तसेच माझी बहीण आणि माझी वाईफ, आम्ही दोघे लहानपणी खेळायचो घर. चला आपण त्या साईडला जाऊन बघूया. तिचं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही इथे वरती येतो आणि चटई टाकून मस्त असं स्टार्स बघत झोपला असतो. आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे पोल्युशनमुळे स्टार्स दिसत नाही, पण इथे एवढं क्लिअर स्काय आहे, स्टार्स एकदम असे सुंदर मस्त वाटतात बघायला रात्रीच्या टायमाला आणि खूप मज्जा करतो आम्ही सगळे. तर ॲक्च्युली आम्ही इथे एक इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग शूट करायला आलेलो, पण आल्यापासून सिद्धेश वातावरण क्लायमेट चेंजमुळे आजारी पडला आणि आम्ही असं ठरवलं एक डेली लाईफस्टाईल व्लॉग गावचा शूट करू. त्याच निमित्ताने तुम्हाला आमचं घर पण बघायला भेटेल. पण आल्या आल्या सर्दी आणि ताप जवळपास 6वा-7वा दिवस असेल आजचा, कुठे बाहेर जास्त पडलो नाही. तर हिने आयडिया दिली, बोलते एक आपण डेली लाईफस्टाईल व्लॉग बनवू तर करा चालू. तर गावची लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न करणार होतो, पण हा बघा हा आता परत आला. सॅटन ये इकडे, ये बस इथे बस. तर असो, तर नागझाम आणि ताप वगैरे याच्यामुळे आहे ना आम्हाला कुठे बाहेर जाता आला नाही. तर बऱ्याच गोष्टी स्किप झाल्या आमच्याकडून. तर सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला. वाचतायत तर सबस्क्राईब करा यार, ते लाल बटन खाली. हां हो हां टिंग टिंग. गाईज इथे मस्त अशी हवा सुटली आहे, थंड थंड हवा आहे दुपारच्या टायमाला. आणि या सनफ्लावरच्या शेतात उभं राहून असं एकदम मस्त वाटतंय मला आणि एकदम असं छान वाईब आहे सनफ्लावरची. तर आज संडे होता आणि दिवसाचा एंड आपण मस्त चिकन करू. आईंनी गावठी चिकन बनवलंय मस्त आणि पप्पा, सिद्धेश, साहिल आणि शेखर जेवतायत आणि मी सॅटनसाठी वाटते चिकन राईस वगैरे. शेखर, साहिल कसं वाटलं तुम्हाला जेवण? चिकन खूप छान झालंय आणि ह्या सगळ्यांचं पाहिल्यावर आम्ही बसू जेवायला. जरासं असं असं करा, असं पुढं वा जरा साईड सटल गो अप अप अप. तर सॅटरला जेवायला दिलंय मी आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा डेली व्लॉग हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय. हात धुत्या गावठी चिकन खाल्लेलं आहे जबरदस्त.